कोहिनूर हिरा, ज्याला प्रकाशाचा पर्वत असं म्हटलं जायचं, जगातला सर्वात प्रसिद्ध हिरा. पण या कोहिनूरची खरी गोष्ट चमकदार नाहीये, तर ती काळोखी आहे. हा एक असा हिरा आहे ज्यासाठी कितीतरी साम्राज्य उद्ध्वस्त झाली, लाखो लोकांनी जीव गमावले आणि राजांनी एकमेकांना फसवलं. पण प्रश्न फक्त एवढाच नाहीये की कोहिनूर हिरा किती मौल्यवान आहे, तर प्रश्न आहे की तो आपल्या हातातून गेला कसा आणि त्यामागे नक्की काय कारण होतं. शत्रूचं शौर्य की आपलीच चूक, हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. ही गोष्ट सुरू होते मुघल साम्राज्याच्या शेवटच्या टप्प्यात. दिल्लीच्या तख्तावर बसले होते मोहम्मद शाह रंगीला. इतिहास त्यांना रंगीला म्हणून ओळखतो कारण त्यांचा जास्त वेळ राज्यकारभारात नाही, तर ऐशो आराम, नाच गाणं आणि मजा मस्तीमध्येच जायचा. त्या काळात मुघल दरबार अजूनही जगातल्या सर्वात श्रीमंत दरबारांपैकी एक होता. सोने चांदीचे ढीग, दुर्मिळ रत्न आणि त्यात सर्वात मौल्यवान म्हणजे कोहिनूर. पण इथेच एक मोठी चूक झाली. संपत्ती होती, पण तिचं संरक्षण करण्याची ताकद आणि शिस्त उरलीच नव्हती. आणि इतिहासात जेव्हा शक्ती कमजोर होते, तेव्हा बाहेरून कुणीतरी येऊन ती वस्तू हिसकावून घेतच. आणि यावेळी तो कुणीतरी होता इराणचा शासक नादिर शाह. एकेकाळी साधा मेंढपाळ असलेला हा पोरगा आपल्या पराक्रमाने सम्राट बनला होता. पण त्याचं ध्येय फक्त सत्ता नव्हतं. खरं तर त्याला हवा होता हिंदुस्थानचा अफाट खजिना. 1739 मध्ये त्याने भारतावर आक्रमण केलं. कर्नालची ही लढाई निर्णायक ठरली. पुढे मुघल सैन्याचा पूर्ण पराभव झाला आणि त्यानंतर नादिर शाह सरळ दिल्लीत घुसला. पुढे जे घडलं ते इतिहासातल्या सर्वात भयानक घटनांपैकी एक आहे. दिल्लीचा कत्लेआम. रस्त्यावर रक्त वाहत होतं, लोकांना निर्दयीपणे मारलं जात होतं आणि मुघलांचा खजिना लुटला जात होता. पण या सगळ्या लुटीतही एक गोष्ट नादिर शाहच्या हाताला लागलीच नव्हती: कोहिनूर. पुढे त्याला माहिती मिळाली की मोहम्मद शाह रंगीला यांनी तो हिरा आपल्या पगडीमध्ये लपून ठेवलाय. आता इथे नादिर शहाने ताकदीपेक्षा बुद्धी वापरली. त्या काळात दोन राजांमध्ये पगडी बदलणं म्हणजेच सगळ्यात मोठं विश्वासाचं प्रतीक मानलं जायचं. म्हणूनच नादिर शहाने एक युक्ती केली. मैत्रीचा दिखावा केला आणि पगडी बदलण्याचा प्रस्ताव ठेवला. रंगीला बादशहाने त्याला फक्त एक परंपरा म्हणून होकार दिला आणि इथेच गेम फिरला. पगडी हातात येतात नादिर शहाने ती उघडली आणि त्यातून बाहेर आला एक तेजस्वी हिरा. चमक इतकी जबरदस्त होती की म्हणतात त्या क्षणी त्याने उद्गार काढले, कोहिनूर, म्हणजेच प्रकाशाचा पर्वत. एका चालीत कोणताही संघर्ष न करता त्याने तो हिरा मिळवला आणि त्याच्यासोबतच मयूर सिंहासनही इराणला घेऊन गेला. हा क्षण भारतासाठी सन्मान गमावण्याचा क्षण होता. पण गोष्ट इथे संपत नाही. 1747 मध्ये नादिर शहाची हत्या झाली आणि कोहिनूर गेला त्याचा सेनापती अहमद शाह अब्दालीकडे. अब्दालीने तो अफगाणिस्तानला नेला. पुढची अनेक वर्ष सत्ता संघर्षात हा हिरा सतत हात बदलत राहिला. पण एक गोष्ट स्पष्ट होती की कोहिनूर हा फक्त एक दागिना नव्हता, तो होता सत्तेचं प्रतीक. ज्याच्याकडे कोहिनूर त्याच्याकडे सत्ता. पण पुढे इतिहासाने पुन्हा एक वळण घेतलं. अब्दालीचा वंशज शाह शुजा पराभूत झाला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो भारतात आला. पंजाबमध्ये जिथे राज्य करत होते महाराजा रणजित सिंग. रणजित सिंग हे फक्त एक राजा नव्हते, तर ते एक दूरदर्शी शासक होते. शाह शुजाने त्याच्या संरक्षणाच्या बदल्यात कोहिनूर त्यांना दिला आणि 1813 मध्ये हा हिरा पुन्हा भारतात आला. अनेक वर्षांनी कोहिनूर पुन्हा आपल्या भूमीत होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्य कमकुवत होऊ लागलं. अंतर्गत राजकारण, संघर्ष आणि याचाच फायदा घेत इंग्रजांनी पंजाबवर लक्ष केंद्रित केलं. दुसऱ्या अँग्लो शीख युद्धानंतर ब्रिटिशांनी पंजाब जिंकला. लाहोरच्या तहाअंतर्गत लहान वयाच्या दलीप सिंग याला कोहिनूर ब्रिटिशांना द्यावा लागला आणि 1849 मध्ये हा हिरा कायमचा भारतातून निघून गेला. यानंतर कोहिनूर ब्रिटनमध्ये गेला आणि राणी व्हिक्टोरियाच्या मुकुटाचा भाग बनला. आजही तो ब्रिटिश राजघराण्याच्या ताब्यात आहे. पण त्याची गोष्ट अजूनही संपलेली नाहीये, कारण आजही भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण असे सगळेच देश या हिऱ्यावर आपला हक्क सांगतात. पण खरी गोष्ट काय? कोहिनूर परत मिळू शकतो का, की तो कायमचाच आता इतिहासाचा भाग बनून राहणार आहे? हा प्रश्न फक्त कायद्याचा नाहीये, हा आहे भावनांचा, इतिहासाचा आणि ओळखीचा. कारण कोहिनूर फक्त एक हिरा नाहीये, तो आपल्या भूतकाळाची आठवण आहे. तो सांगतो की संपत्ती कितीही मोठी असली तरी तिचं रक्षण करण्याची ताकद नसेल तर ती एका क्षणात निसटू शकते. पण तुम्हाला काय वाटतं, जर आज संधी मिळाली तर कोहिनूर परत भारतात यायला हवा का, की इतिहास जिथे थांबलाय तिथेच तो राहू द्यावा? तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.